गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण झालंय. आता वाजलेले आहेत 8 आणि आज सूर्याचं तोंड दिसायला लागले थोडंसं त्या ह्याच्यातनं. अजून काय उजाडलेलं नाही. आणि आमचा संपला अचानक गॅस, म्हणून बापूंला चाललं सकाळी सकाळी. बापूंना म्हणलं आज गॅस भरून घेऊन या. टिपक्या पाण्याचं आपलं बरं पिशवीत घालून चाललाय. कपडे मळतात म्हणून. कालची कपडे मळावलीच की तुम्ही, होय व? आणि वरनं मला ऊस व्हायला की 10 मोळ्या चांगल्या कपड्या भगवानला लावला होता. हा, ह्यात काय चालवले गेल्या होती माझ्या बघ काय 2 कपडे इस्त्रीला. अगं बाया बाया, बापूंची कपडे पण आमच्या इस्त्रीचे असतात. हा, नाद नाही करायचा उग. चष्मा कुठे गेला बापू? हाय का? नाही तर पहिलं तांब्याने करायचो, पितळाचं तांबे पहिले. तुम्हाला म्हणजे कोणाकोणाला आठवत असतील. अजून पण हायत पण ते पहिलं तसलं होतं तांब्याचं. हं, तांब कोणाला कळतं का नाही काय बायांना? होय, काय माहिती बाया मला तर. तांब म्हणजे तांबड. हो का? त्यांनी करायचा होय. त्याने कोळसा भरायचा आपला. पहिला गॅस ही कुठला हो? कोळसा तरवाडाची लाकडाचा आपला सासल्याला ते तांब्यात टाकायचा आणि मग करायची. होय, हा, पण इस्त्रीच करायची. इस्त्री करायचो. आणि परत एक 15 वर्षाचा काळ इस्त्रीच बुडून गेली. मग काय आलं? काय आलं आता? काहीच नाही आलं. नसतं रदाळ्यावणी राहायची पाळी आली. हो, होय. मग मग आताशे दिवस आल्या ते इस्त्रीच्या कपड्याचं ना. इस्त्रीच्या कापडाचं. चला निघतो आता. हो, लवकर या. तुम्हाला सोडायचंय काय? मग काय, पोरांना शाळेत सोडायचं. आजच्या दिवस सोडा होता. आजच्या दिवस पोरांना शाळेत. ऊस तोडत होती मी. इकडे ऊस तोडून ढीग घातलाय. गुरांना पण खायला टाकले. आली गेलं गॅस घेऊन. गुरांना खायला टाकले. म्हणलं नंतर न दहा काढा. आमची इथं आहे महादेवाची पिंड. पालती उलती केली कोण्या काय अजून. सकाळचं वातावरण आज थोडंही झालं बरं. चिमण्यांचं चाललंय इकडून तिकडं. चला, आमच्या आत्यांची आता सांगोळ झाली. कोणताही उशीर झाला. सगळ्या चिमण्या चू 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 करते त्या. आता 9 वाजले तर मी शाळेत जायचं. माझं उरकलं मम्मीचं इकडं. काय म्हणते गाणी? काय नाही, तुझं उरकलं शाळेचं? हा उरकलं वे. माझं चाललंय धुणं. पावसाने धुणं काय वाळा नाही आणि कपडे काय मांदाळी धुतल्याशिवाय पर्याय नाही. काय मम्मी मी कपडे फक्त माझे काय म्हणते, सकाळचं असं पट लवकर धुणं धुतलं तर वाऱ्याने हडकते. पाऊस टिप आला तरी घरात टाका येते, नाहीतर मग तर लय पंचायत ती येते. पण 2 दिवस झाले तीच पॅन्ट घालत होती म्हणून दिले टाकली. हो का? अजून एवढी धुतल्याची एवढी नाही धुतली अजून धुतली, सगळी. अजून अर्धा तास तर धुणं धुया जाईल. काय करते? मला नीट दिसत नाही. मोबाईल सरळ धरवाई अंग तसा. हा, का सारखं सांगावं लागतंय तुला? मम्मी मी तुझ्यापेक्षा भारी धरते. मग तो तर नीट धरतच नाही. अगं धरा का? नीट धर. कुठला पेपर आहे आज? आज हिंदीच म्हणते. इंग्लिश आणि समाजशास्त्र. म्हणजे तेव्हा अभ्यास केलाय ना तो? हिंदीचा अभ्यास करायची गरज नाही. आणि चाचणी चालू आहे का काय? इतिहासाचा पण. हा, मी काय म्हणते, चाचणी चालू का काय? इतिहासाचं पण करायचं काय गरज नाही. फक्त भूगोलचा करायचा. बर, नागरिकशास्त्र पण भूगोल फक्त. होय. अजून किती दिवस परीक्षा आहे? आजचा दिवस. आजच्या दिवसात एवढं पेपर होणार का? 2 होय. समाजशास्त्र एकत्रित असते. होय. आमच्या ज्ञानाचं पेपर चालू होतं. माझं चालत कपडे धुवून. सजली का? ते तेल आणलंय बघ, त्या ताईने दिलेलं. आता तेल लाव. ते तेल लावायचं ठेवून सकाळचं रोज. शाळेत नको लावायचं. त्याने नाही काय होत. वास यायचं. उली लावायचं रोज. थोडं लावून. आज लावलं म्हणजे 2 दिवसांनीच लावायचं. सारखं रोज नाही लावायचं. थोडस लावून ट्राय करून तर बघू. त्यांनी आणून दिलं या आयुर्वेदिक घरी तयार केलेले. मग बघू. तेलाचा वास येतो का? नाही येत. तो किती बाटल्या ठेवल्या? तेलाचा वास यायचा म्हणल्या मग तिथे ठेवल्यात की बाटल्या?
हा त्यांनी बघितलं. दिल्यात आपल्याला वापराय. ती म्हणली ज्ञानेश्वरीला एक तुमच्या लावाय द्या बरं का हो. तिला म्हणा एवढी बाटली सगळी ट्राय कर आणि तो 15 दिवसात काय फरक आहे ते बघा. मग आता मी पण एकदा ट्राय करते. तिला एक दिली, मला एक दिली, दोघीला एक एक दिली. तेवढीच मम्मीची केस हाय बघू की तितकं केसाला काय फरक पडतो. तो मला तोंड दिसू दे की नाही. बघूया त्याचं काय चाललंय काय माहिती. नाही तेवढीच माझ्या मम्मीची हाय तितकुशी केस तरी थोडीफार मोठी झाली तर झाली. ज्ञानेश्वरी अशी गमताडी ना आमची लईच गमताडी जप. अगं मम्मी खरंच तुझी इतकुशी केस थोडं तेल लावलं तर अजून थोडी मोठी बघू होते. की कितपत होते ती. लावू दिलंय त्यांनी तसं पण आयुर्वेदिक वापरल्याने काही तोटा होत नाही. त्याला काही साईड इफेक्ट होत नाही. ते आयुर्वेदिकच असतं. त्याच्यामुळं वापरायला किंवा लावायला काही प्रॉब्लेम नाही. आपल्या आजीने जास्वंदीचं तेल केलं कसलं केलं ग. ती जास्वंद ही बरंच काय काय असतं त्याच्यात. आवळा टाकतात, जास्वंद टाकतात, खोबरेचं तेल, जाऊ दे साध काय ते असतात ती जडीबुटी. मेथी, कढीपत्ता. बरं आजी तर काय त्याला दाखवते. हाय आजी. रात्री पनीर केलं तर कुठनं कशी आमटी मधनं चालली. थांबा तुला का तुम्ही व्हिडिओ चालू असल्यावर काम करत सांगता काय करायला. काय तू घरात व्हिडिओ काढण्यापुरता कॅमेरा आज तू म्हण ग मम्मी नसला मीच काय सगळं करते की ग. फक्त आजी आयत्या पायत्या भाकरी करते. थांब ग बापूच म्हणते. काय नाही गपची व्हिडिओ काढते वय ग. बरीच आहे मला गपची व्हिडिओ काढती या. आपलं चाललंय गरीबावाने आपलं. गरीब आहे ग माझी आजी किती गरीब आहे. गरीबावाने चाललंय आपलं घरात. आणि आली आणि मग धरती चालली रावय ग. तर पाऊस यायला लागला. 9:30 वाजल्या. 9:30 वाजले. किती हलायचा तुम्ही. पप्पाला म्हणते पप्पाची मग सोडवा या बापूच्या शक्यता आता कशाचं बाप अजून जागेवरच आहेत ना. हा आता पैसे पाठवलं इतक्यातच. तुमची तर रोज मुंबई बाई. अगं काय करू गाडीच हॉटेलवरती अजून ह्यांनी आणलीच नाही. पप्पाला म्हणा गाडी आणा आमची. गाडी तिकडून चार्जर तिकडच काहीच नाही तर. काहीच नाही पप्पाचं काय ग. पप्पा नेलं की कुठली वस्तू पाठीनं कवात आणितलं कवात कुठली वस्तू. चार्जर 14,000 लाय. पप्पाचं काय चार्जरचा इतका घोटाळा कशाने झाला. घोटाळा नाही लय काय झालं त्याची वायर आहे ना ती तुटली आहे. मग तू बसवा येत नाही का पण चार्जर खोलायला आलं पाहिजे ना. बाया ही घोटाळाच आहे का नाही. मग ती कुत्रीने तोडला. कुत्र्यांनी तोडली ना. मग काय त्या दिवशी वायर राहिलेला. पण ती वायर बसवा पाहिजे ना त्यांनी. बघू आता. लगेच तोटा मानल्यावर त्या गाड्यांचा काय फायदा ना सांग बरं. हा पेट्रोलला एक तर गेलं सुद्धा नसतं आणि जर सारखीच घोटाळा काय त्याचा उपयोग आहे त्या गाड्यांचा. असं द्यायचे पेट्रोलला रोज कुठनं 100 रुपये आणायचं. की आम्ही 100% चार्जिंग केलं आम्हाला 5 दिवस जाते शाळेत येऊन जाऊन 5-6 दिवस. असू द्या बाय बाय. बाय बाय. चालली भाजी केली मस्तपैकी तुरीच्या डाळीची आमटी. आज बाजार आहे गेला का तर ते चांगलं काहीतरी करा. कशाला करू चांगलं. ते आमटी खाऊन तर काय आता काय मी बाजारला तर काय आहे. बोर झाली. त्या दिवशी मी बाजार आणलेलं की बाजार म्हणून बाजार आणल्या झाला 8 दिवस बाळा. असू द्या गेला संपून बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. बाय सगळ्यांना. शुभ सकाळ.